श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथे सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग घेतलेला आहे. अभंग. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशेषी कळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशेषी कळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रुळे माळ कंठी वैजयंती. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रुळे माळ कंठी वैजयंती. मुकुट कुंडले श्री मुख शोभले, सुखाचे ओतिले सकळही. मुकुट कुंडले श्री मुख शोभले, सुखाचे ओतिले सकळही. कासे सोनसळा पांघरे व पाटोळा, घननिळ सावळा बाई यांनो. कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घननिळ सावळा बाई यांनो. सकळही तुम्ही वागे एकिसवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. सकळही तुम्ही वागे एकिसवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. अर्थ. इथे संत तुकाराम महाराज पांडुरंगाच्या अत्यंत सुंदर रूपाचं असं ते वर्णन करतात. हा पांडुरंग कसा आहे? राजस आहे, सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतळाच आहे. सूर्यचंद्राच्या प्रभा त्याच्या तेजात लपल्या आहेत. त्याच्या कपाळी कस्तुरीचा मळवट भरला असून अंगावर चंदनाची उटी लावलेली आहे. गळ्यात वैजयंती माळा रुळत आहे. मस्तकावर मुकुट व कानात कुंडले असलेले सुंदर रूप म्हणजे सर्व सुखाचे आगर आहे. त्याने कमरेला जरीकाठी पितांबर नेसले आहे व भरजरी शेला पांघरला आहे. बायांनो, असा हा विठुराया सावळ्या रंगाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सर्व बायांनी एका बाजूला व्हा, माझ्या आड येऊ नका. श्रीमुख पाहिल्याखेरीज आता माझ्या मनाला धीर धरवत नाही आणि समाधानही मिळत नाही. इथे संत तुकाराम महाराज यांची विठ्ठलाला पाहण्याची उत्कट इच्छा दिसून येते. त्यांना आपल्या डोळ्यामध्ये विठ्ठलाचे हे साजरे गोंडस रूप सामावून घ्यायचे आहेत. यासाठी ते अत्यंत उतावीळ झालेले आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते अत्यंत उतावीळ झालेले आहेत. त्यांना हे सुंदर रूप बघून त्यांच्या मनाचे समाधान करून घ्यायचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.